हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहे रसमलाई केक हाफ KGमध्ये. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एकदम 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा, ठीक आहे. आणि इथं मी लेअरिंग करून घेतलेला आहे स्पॉन्ज व्हॅनिलाचा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर रसमलाईचा एसेन्स भेटतो, तर तो आपण त्याच्यामध्ये ॲड करून रसमलाईचा स्पॉन्ज बेक करू शकतो, ठीक आहे. तर त्याचा पण स्पॉन्ज व्हाईट कलरचाच असतो आणि मी इथं क्रशपासून बनवते, ठीक आहे. तर काय होतं, जसं कस्टमरला प्राईज रिजनेबल वाटेल तसं आपण केक त्यांच्यासाठी बनवायचा असतो. ओरिजिनल रसमलाईचा पण, ठीक आहे. तर इथे मी घेतलेला आहे मोरजचा क्रश. तर मी क्रीममध्ये मिक्स केलं आहे आणि शुगर सिरपमध्ये पण मिक्स केलेला आहे. तर शुगर सिरपच्या जागी तुम्ही दूध पण घेऊ शकता, पण दुधाचा कसा वास येतो, थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि क्रश मिक्स करायचा. मग तो रसमलाईचा फ्लेवरप्रमाणे त्याचा टेस्ट येऊन जातो. तर अशा प्रकारे करू शकता, ठीक आहे. तर अर्धी वाटी इथं आपल्याला लागणार आहे सोकिंगसाठी दूध, जर दुधापासून तुम्हाला करायचं असेल तर, ओके. आणि इथं क्रमकोट आणि आयसिंग करायसाठी आपल्याला वापरणार आहे क्रीम, व्हिप क्रीम. तर मी क्रीममध्ये काय मिक्स करते, ते कंडेन्स मिल्क मिक्स करते, कारण ते पण दुधापासूनच बनलेलं असतं आणि त्याची पण टेस्ट खूप छान येते. कारण ते वापरायला सुरुवात केल्यापासून माझ्या रसमलाई केकच्या ऑर्डर झालेल्या आहेत, वाढलेले आहेत, ठीक आहे. तर अगोदर बंद झाले होते, अगोदर मी लॉकडाऊनमध्ये वापरत होते, नंतर बंद केलं कंडेन्स मिल्क वापरायचं. तर नंतर ऑर्डर पण नंतर कमी झाल्या आणि आता मी परत चालू केलेलं आहे कंडेन्स मिल्क वापरायचं क्रीममध्ये. तर 1 ते 2 टेबलस्पून वापरायचं ज्यावेळेस आपण बाहेर क्रमकोट आणि आयसिंग करतो ना त्यावेळेस. तर त्याच्याने काय होतं, क्रीमला आपलं छान टेस्ट येतो. एक क्रीम आपली असते व्हॅनिला फ्लेवरची, मग त्याला आपल्याला रसमलाईचा फ्लेवर द्यायचा असतो. तर तो अशा प्रकारे आपण देऊ शकतो, ठीक आहे. तर एसेन्स असेल तर एसेन्स पण मिक्स करू शकता, एक ते 2 ड्रॉप बस. आणि आपल्याला आयसिंग आणि क्रमकोट करून घ्यायचं इथं, ठीक आहे. तर थोडीशी क्रीम लावून आयसिंग करायची. जर नवीन स्टार्ट करत असेल तर काय करायचं, पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि सगळीकडे फिरवत लावायची आणि नंतर अशीच स्पॅच्युला घ्यायचा आणि त्याने थोडी अशी मिक्स करायची. जशी वर केली तशी साईडून पण करायची, म्हणजे ती इक्वल होऊन जाते एका लेवलमध्ये, ठीक आहे. तर जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा आणि ट्राय करा. आणि हा आपला आहे हाफ KGचा रसमलाई केक, ठीक आहे. तर आपलं इथंच केक कंप्लीट झालेलं नाही आहे, तर स्क्रॅपरने आपल्याला कॉम्ब पण करायचं आहे किंवा कॉम्बने आपल्याला कॉम्ब करायचं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपल्या पेजवर खूप सारे केकचे व्हिडिओज, खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज, म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण खूप सारे, की जेणेकरून आपल्याला काहीतरी त्याचा बेनिफिट होईल असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर चॅनलला विजिट करा, आपल्या पेजला विजिट करा, सगळे व्हिडिओ पहा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ओके. तर आपला हा रसमलाई केक आहे आणि इथं मी क्रशपासून यूज करते, त्याच्यामुळे काय होतं, कधी पण बाय चान्स एमर्जन्सी कधी पण ऑर्डर आली ना तरी आपल्याला रसमलाई आणायला मार्केटमध्ये जायची गरज नाही. तर क्रशपासून बनवायचं आपल्याला रसमलाई केक, ठीक आहे. रसमलाईचा क्रश, त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट सर्व ॲड असतं, फ्लेवर ॲड असतो, सर्व त्याच्यामध्ये ॲड असतं. एकदम छान टेस्ट येतो आणि लोकांना आवडतं पण, कारण काही लोकांना रसमलाई केक तर पाहिजे असतो पण त्यांचं बजेट एवढं नसतो. तर आपल्याला हा आपण सेल करू शकतो चांगल्या प्राईजमध्ये. आणि क्रश थोडासा कॉस्टली असतो, त्याच्यामुळे त्याचा केकचा प्राईस पण थोडासा इतर केकपेक्षा थोडीशी वाढवायची, म्हणजे वाढवावीच लागते, कारण क्रश पण कॉस्टली असतं आणि आपल्याला त्याला डेकोरेट पण बदाम आणि आल्मंड म्हणजेच बदाम असतात. तर पिस्ता बदाम याने आपल्याला डेकोरेट करायचं असतं की रसमलाई केकला, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा केक इथं झाला आहे कंप्लीट. आणि आपले कस्टमर आहेत ते सबस्क्रायबर पण आहेत आणि त्यांनी कंटिन्यू केक आपल्याकडून घेतात. त्यांची ॲनिव्हर्सरी असेल किंवा बेबी शॉवरचा पण त्यांनी केक त्यांच्यासाठी घेतला होता आणि
आणि हा त्यांचा होता बड्डेचा केक. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.